संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येत्या 28 तारखेला पंढरपूरकडे रवाना होणार आहे। त्याआधी आता विश्वस्त या देव संस्थांकडून जी आहे ती या ठिकाणची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की याच शिळा मंदिरात 28 तारखेला इथूनच संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संस्थांचे अध्यक्ष आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे आपली जी सुविधा जी आहे ती वारकऱ्यांसाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे? रामकृष्ण हरी। आनंद अद्वैत्य नित्य निरामय जे का निज ध्येय योग्यांचे ते हे समचरण विटेवरी साजरी पहा भीमातिरी विठ्ठल। जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या पंढरीच्या वारीवरती 339वा हा विशेष पालखी सोहळा असं का मानावं, तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 373 अमृत महोत्सव वर्ष आहे आणि 375 वर्षानंतर या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व असताना शासन आणि देव देवस्थान दोन्ही कटिबद्ध आहेत। आलेल्या भाविकांची परिपूर्ण सोय करण्यासाठी आरोग्य असून दे, लाईटची व्यवस्थापासून ही पूर्ण व्यवस्था पाहण्यात आलेली आहे। आपण पाहिलं जाता पाऊस चांगला झालाय, वारकऱ्यांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे वारकऱ्यांचं आरोग्य असेल किंवा अन्य सुविधांचं विश्वस्तांकडून आपल्या देव संस्थांकडून त्याकडे पाहिले जाते? यंदाच्या वर्षात बाकीच्या भागात पाऊस भरपूर प्रमाणात झालेला आहे, म्हणजेच पालखी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणारच आहे आणि त्या निमित्ताने शासन आणि देव देवस्थानचे विश्वस्त अध्यक्ष आम्ही सर्व मंडळी म्हणून की त्या मीटिंगमध्ये सगळ्यांनी मांडून की आलेल्या भाविकांची गैरसोय नाही म्हणून पावसाचं वातावरण आहेच आणि त्या वातावरण असल्यामुळे त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था शालेय खोल्या का असू द्या, धर्मशाळा असू, सगळ्यांना विनंती करून आलेल्या भाविकांना इथं त्यांची गैरसोय होणार नाही इतका पूर्ण प्रयत्न केलेला आहे। नक्कीच राज्याच्या कानाकोपऱ्यातून देवमध्ये वारकरी जो आहे तो या ठिकाणी येत असतो। त्याच वारकऱ्यांची सुखी सुविधा जी आहे ती आता देव संस्थांकडून जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, देहू, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।